छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड किल्ल्याच्या पवित्र आणि पुण्यभूमीमध्ये आपल्या दोन्ही ग्रुपचं मी सहर्ष स्वागत करतो. सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझे नाव रुपेश झोरे. याच्या अगोदर तुम्ही कधी रायगड किल्ला पाहिला असाल किंवा नसाल, परंतु रायगड किल्ला मी तुम्हाला आज प्रत्यक्ष दाखवणार आहे. रायगड किल्ल्याची समुद्र 851 फूट, पायथा तो म्हाता 1375 फुटावरती आता आपण उभे आहोत. रायगड किल्ल्याला मुळात नाव होतं रायरीचा डोंगर. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुण्यामध्ये वेल्हा तालुका, आणि राजगड ही राजधानी शिवाजी राजांना अपूर्ण पडत होती, म्हणून जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडून महाराजांनी हा डोंगर फक्त 15 मे 1656 मध्ये जिंकून घेतला. फक्त डोंगर 15 मे 1656 ते 1670 या किल्ल्याची बांधकामं झाली. किल्ला बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये किल्ल्यावर काय काय बांधलेलं आहे? 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या, 350 इमारती बांधलेत. ही किल्ल्याची मागची बाजू आहे, इकडे किल्ल्याची समोरची बाजू आहे. आपण ज्या दरवाज्यातून आलोय त्या दरवाज्याचं नाव मेणा दरवाजा. त्याच्या विरुद्ध दिशेला दरवाजा पालखी दरवाजा आहे. पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, आडवी भिंत आहे. भिंतीला असे मोठे मोठे 6 घर आहेत. याला म्हणतात राणी महल. शिवाजी राजांना राण्या किती होत्या माहितीये? 8 होत्या. पण त्यांची जी पटराणी होती, पहिली राणी होती सहीबाई, राजगडला राहायच्या. शंभूराजे 2 वर्षाचे असताना सहीबाईंचं राजगड किल्ल्यावर निधन झालं. सर्वांच्या लाडक्या राष्ट्रमाता जिजाऊमासाहेब गडाच्या पायथ्याशी पाचारामध्ये राहायच्या. उरलेल्या 6 राण्या गडावर राहायच्या. एका राणीला इथे 1 घर, एकाला 1 लागून 6 घर. महाराजांच्या 8 राणींची नावं सहीबाई, स्वैराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई, साखरबाई, काशीबाई. या 8 राण्या. रायगडावरती 6 राण्या राहायच्या. 6 राणींची 6 घरे इथे आहेत. हा पहिला चौथरा राणीचा बैठक हॉल, दुसरा नंबर बेडरूम, एक हवा खायला खिडकी, आतमध्ये राणीचं 450 वर्षापूर्वीचं दगडातलं इंडियन टॉयलेटचं भांड, हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आता पुढे धान्य कोठार पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. तर बघा, एका वळीमध्ये आपण राणीमहल पाहिले. राणीमहला समोर ज्या चौथऱ्यावरती तुम्ही आता सर्वजण बसले उभ्यात, या चौथऱ्याने म्हटलं जातं दासी ओटा. शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या सेविकांची घरं होती. राणीला आतमध्ये काही काम लागू द्या, दासी इथनं उठणार आणि आतमध्ये जाणार. आतमध्ये छोटं मोठं काम झालं की रिटर्न त्या जागेवरती ती दासी येऊन थांबायची, म्हणून त्याला म्हणतात दासीवटा विश्रांती गृह. इकडे खाली जे पडलेल्या इमारती वाड्या आहेत, या वाड्यांना म्हणतात अष्टप्रधान मंत्र्यांचे कार्यालय ऑफिस. शिवाजी राजांचे मंत्री 8 होते. मोरपंत पिंगळे, हमीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, नीरवरावजी, अनाजी पंत, रघुनाथ पंडित आणि बालाजीरावजी, हे 8 मंत्री होते. स्वराज्याचा राजकारभार विस्तार हा इथून चालला जायचा, म्हणून याला म्हणतात अष्टप्रधान मंत्र्यांचे कार्यालय ऑफिस. यासाठीला जालीवाले 2 खड्डे आहेत. मधला खड्डा ओपन मध्ये आहे, याला म्हणतात धान्य कोठार. इथे 3 खड्डे आहेत. कोल्हापूरमध्ये पन्हाळा किल्ल्यावरती कोणी गेले का? तिथे 3 धान्याची कोठार आहेत. तिथे त्याला अंबरखाना म्हणतात, कारण की रायगड किल्ला कोकणात म्हणतो. कोकणामध्ये आपल्याकडे याला कणगी किंवा पेव असं म्हटलं गेलं. हे धान्य कोठार. इथे धान्य कधी ठेवलं जायचं आणि कधी पुरवलं जायचं? एखाद्या शत्रूने खालून गडाला वेढा दिलाय, शत्रू खालून वेढा देणार सांगून देईल का? गडाला वेढा जरीही 6 महिन्याचा पडला तर वरच्या लोकांना खाली जाता येत नाही. तेव्हाच्या काळामध्ये राजांच्या काळी रायगड किल्ल्यावरती 3500 लोकांची वस्ती या रायगडावर होती. मग गडाला खालून वेढा पडलाय, वरच्या लोकांना खाली जाता येत नाही, अशा लोकांना धान्य या खड्ड्यातलं पुरवलं जायचं, या कोठारातलं दिलं जायचं, म्हणून याला म्हणतात धान्यांचे कोठार. पहिला खड्डा 22 फूट आहे, दुसरा खड्डा 20 फूट, तिसरा खड्डा 15 फूट आहे. धान्य हे वरून वताचे. खाली वतलेलं धान्य लाकडी सिड्याच्या साह्याने किंवा रशीने ते धान्यवरती रिटर्न खेचून घेतलं जायचं, म्हणून याला म्हणतात धान्य कोठार. कोल्हापुरात पन्हाळा किल्ल्यावरती त्याला म्हणतात अंबरखाना. आता हे मंत्रिमंडळ हे धान्य कोठार पाहायचे आणि पुढे छत्रपती शिवाजी राजांचा राहता राजवाडा पाहायला आपल्या पुढे जायचंय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघून आता आपण या साईडला इकडे खाली अष्टप्रधान मंत्रिमंडळ धान्यांची कोठार पाहिली. या साईडला इकडे राणीमहल पाहिले, आणि राणीमहलासमोर हे जे चौथरे आहेत यांना म्हणतात दासी ओटा. आपण वरती आलो त्या दरवाजाचं नाव काय आहे? मेणा दरवाजा. खालचा दरवाजा छोटा मेणा दरवाजा, आणि हा जो इकडे दरवाजा तो आहे पालखी दरवाजा. पालखी दरवाजातून शिवाजी महाराज, राजाराम महाराज, संभाजी महाराज
यांची पालखी रायगडाच्या खालून कोणत्याही गावातून आली की या दरवाजातून आतमध्ये यायचे, म्हणून या दरवाजाला म्हणतात पालखी दरवाजा. मग रायगड किल्ल्यावरती छत होतं की नव्हतं, याच्यावरती पूर्णपणे छत होतं. सागाची लाकडं, मातीची कवलं. इंग्रजांनी 1818 मध्ये तोफेंचा बडीमारा केला. या बडीमाऱ्यात, या हल्ल्यामध्ये रायगड पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि रायगड इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे 12 दिवस जळत होता. 12 दिवसामध्ये असणारी सागाची लाकडं आणि मातीची कौलं पूर्णपणे ही जळून गेलेली आहेत. त्यामुळे आपल्याला त्या दगडाच्या भिंती आणि विटांच्या पडलेल्या अंशज वाडे बघतो पाहायला आपल्याला भेटत आहेत. आता आपण शिवाजी राजांच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर बघा आता या भिंतीपासून त्या शेवटला आडवी भिंत पाहायला भेटली का, खिडक्यांवाली भिंत, या भिंतीपर्यंत हा छत्रपती शिवाजी राजांचा आहे प्रशस्त राहता राजवाडा. आणि महाराजांचा वाडा हा एकावरती एक असा 2 मजली होता. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये महाराजांचा जन्म झाला. आणि जो दिवस या रायगडाच्या पदरामध्ये पडला आणि तो दिवस दुःखाचा ठरला, तो दिवस आहे 3 एप्रिल 1680. सूर्योदय मावळला, महाराष्ट्र पोरका झाला आणि रयतेच्या राजाने अखेरचा श्वास या पहिल्या चौथऱ्यावरती सोडला. हा शिवाजी राजांचा बेडरूम आहे. मग राजांना किती वर्ष आयुष्य लाभलं तर 50 वर्ष. आज आपले 20 वर्ष बालपणात जातात, उरले 30 वर्ष. या 30 वर्षामध्ये स्वतःला राहण्यासारखं भलं मोठे घर देखील बांधू शकत नाहीये. पण शिवाजी राजांनी मनासारखं धन केलं, धनासारखे राजे झाले, राजांसारखी माणसं आणि माणसांसारखा गड, की अनेक राजे होऊन गेले. त्यांच्या बापजाद्यांच्या गाद्यांवरती बसून त्यांनी राज्य केलं. आपला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे स्वतःची गादी स्वतःने निर्माण केली. अशा राजांनी शेवटचा श्वास जो सोडला तो या जोत्यावर, या चौथऱ्यावर सोडला. हा त्यांचा बेडरूम आहे. आणि या बेडरूमच्या साईडला इकडे अटॅच पाण्याच्या टाकी, खालच्या साईडला त्यांचं बाथरूम आहे, स्नानगृह. हे पाहून पुढे आपण त्यांच्या किचन चौथऱ्यावरती जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय. म्हणजे इतकंच महाराजांचं जर म्हणजे योच अस्तित्व पण नाही होणार. जंजिरा बघलं का, जंजिरा दगडी सज्ज गॅलरी आणि जिजामाताला बघायला गेलं छत्रपती महाराज ते टकमोटोकर जायचे. श्री शिवाजी महाराज की जय. तर बघा आता त्या भिंतीपासून तर या आडव्या भिंतीपर्यंत राजवाडा सांगितला आपण. बेडरूम पहिला चौथरा पाहिला आणि आता 2 नंबरच्या चौथऱ्यावरती उभे आहोत. या चौथऱ्याला, या जागेला म्हटलं जातं छत्रपती शिवाजी राजांचा मुतपाखाना, म्हणजे राजांचं स्वयंपाक घर. म्हणजे आताच आपल्या घरात आलं किचन. हे शिवाजी राजांचं किचन आहे. इकडे बघा 3 नंबरचं चौथर आहे. या चौथऱ्याला म्हटलं जातं सचिवालय. सचिवालय म्हणजे महाराजांचं राजवाड्यातलं मुख्य ऑफिस, त्याला म्हणतात दफ्तरखाना. 4 नंबरचा शेवट चौथर आहे तो दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती 2 प्रकार आहे. एक आहे दिवाणी आम आणि दुसरा आहे दिवाणी खास. एक आम जनतेसाठी, एक आहे खास जनतेसाठी. आज आपण खास मध्ये आहोत. एकदा त्या भिंतीच्या आतमध्ये गेलो दिवाणी आम प्रजा ही आतमध्ये बसली त्यांची. राजे हे राजे होते, परंतु राजे छत्रपती झाले, सिंहासनाधीश झाले, विराजमान झाले. ती जागा मात्र आतमध्ये आहे. तिकडे आपण सर्वजण जाणार आहोत. पण जाण्यापूर्वी रायगड किल्ल्याची समोरची बाजू आपण पुढे पाहून जाणार. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. की जय भवानी. तर बघा या साईडला समोर ती विटांची खोली पाहायला भेटली का समोर. या खोलीला म्हटलं जातं टाकसाल खोली. टाकसाल खोली म्हणजे होन शिवराय राजमुद्रा करन्सी कॉइन छापण्याची जागा. आताच्या 1च्या कॉइन वरती काय लिहिलं जातं, सत्यमेव जयते.
महाराजांच्या राजमुद्रेवरती शिलालेख लिहिला जायचा. प्रतीप चंद्र लेखे विवर्ध विष्णू विश्ववंदिता शहाण्णव शिवसैषा मुद्रा भद्राय राजती. म्हणजे शहाजी राजांचा पुत्र कोण? तर शिवाजी राजे ना. प्रतीपेचा चंद्र जसा कलेने वाढून प्रकाश देतो असा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं स्वराज्य जे आहे ते स्वराज्य चंद्राच्या कलेप्रमाणे वाढलं पाहिजे. म्हणून स्वतःचे पैसे स्वतःच्या राजमुद्रा त्या खोलीमध्ये तयार केल्याच्या म्हणून त्याला म्हणतात टाकसाल. यासाठी आपल्याला इकडे 2 उंच स्तंभ टावर पाहायला भेटतात. हे टावर एकावर एक 7 मजली होते. किती मजली? 7 मध्ये. मग ज्या वेळेला हे मनोरे हे टावर 7 मध्ये असतील तेव्हा रायगड किल्ल्याची शोभा, रायगड किल्ल्याचं वैभव काय असेल. पण जो हा पहिला जो टावर आहे ह्याला म्हणतात सप्त मनोरे. छत्रपतींच्या राण्या इथे थंड हवा खाण्यासाठी यायच्या. 2 नंबरचं आहे त्याला म्हटलं जातं विजयस्तंभ. त्याच्यावर विजय प्राप्त केला जायचा. स्वराज्यात राजाने कोणताही किल्ला जिंकला की त्याच्यावर भगवा झेंडा किंवा गवताची गंज पेटवायची. रायगडाच्या खाली असणारे गावं वस्ती वाड्याने समजून यायचं शिवाजी राजाने स्वराज्यात किल्ला जिंकलेला आहे. तो विजयस्तंभ सप्त मनोरे. जे आपले 3 पोरं आपले उभे आहेत ना, हा जो आयात आकृतीचा खाली कट्टा आहे त्या उजव्या कोपऱ्यामध्ये खाली जाण्यासाठी मार्ग आहे. तिथे खाली अंडरग्राऊंड मध्ये एक रूम आहे आडवा त्याची. त्या खोलीला म्हणतात खलबत खाना. त्या खलबत खाण्याचे मेन प्रमुख होते बहेरोपी बहेरजी नाईक. तेव्हाच्या काळामध्ये त्यांना 18 भाषांचं ज्ञान होतं. एका जाग्यावरती ते बसले की 6 वेश चेंज करायचे. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून येणारी या स्वराज्यात एकच व्यक्ती म्हणजे बहेरोपी बहेरजी नाईक. म्हणून राजे सतत म्हणायचे माझ्या स्वराज्याचा 3रा डोला म्हणजे बहेरोपी बहेरजी नाईक. त्यांचा खलबत. समोर बघा कड्यावरती लाईटीचे 2 पोल दिसले का? सरळ खाली बघा 5 ते 2 आहे. हाय दिसले काय? तो जो कडा आहे ना तो हिरकणीचा कडा आहे. तुम्ही रोपेनेवरती आला तोच कडा आहे पण ठिकाण ते पश्चिमेच्या बाजूला आहे. त्या मातेची काय स्टोरी होती तर कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता आणि या दिवशी ती माता रायगड किल्ल्यावर दूध विकण्यासाठी आली. पण तिला नेम माहिती नव्हते. शिवकालात नेम असायचे आपल्या गडावरती नगारखाना. नगारखान्यावर नगारे वाजले. महादरवाजा बंद झाला. हिरकणी माता गडावर अडकली. अडकल्यानंतर त्या मातेची खाण्याची राहण्याची राजाने सोय केली होती परंतु ती माता गडावर थांबायला तयार नव्हती. कारण तिचं 6 महिन्याचं लहान लेकरू घरी होतं. दूध पाजायला त्याला घरी कोणी नव्हतं. ती माता वेडी झाली. 100 एकरचा क्षेत्रफळ फिरू लागली. अखेर त्या पश्चिमेच्या कड्यावरती गेली. पायामधली चप्पल आणि हातामधली कितली कड्यावर ठेवली आणि रात्री 12च्या सुमारात ती माता दगड धरत तो कडा उतरून खाली गेली. ही बातमी शिवाजी राजांना समजली आणि बातमी समजल्यानंतर मातेच्या घरी पालखी पाठवली. पालखी त्या आईला बसवलं. रायगडावर आणलं. विचारलं की माता जो कडा रात्री उतरली तो कडा दिवसाची उतरते. काय म्हणली? ज्या क्षणी तो मी कडा उतरून खाली जात होते त्या क्षणी माझं बाल माझ्या नजरेसमोर दिसत होतं पण तेच बाल आता माझ्या कुशीत आहे. मी खाली जाऊ शकत नाही. मला तुम्ही शिक्षा करा. मी शिक्षा घ्यायला तयार आहे. पण त्या आईला शिक्षा दिली का? त्या आईचा सत्कार केला. आईच्या नावाने त्या कड्याला नाव देऊन टाकलं हिरकणी मातेचा कडा. म्हणजे आईचं प्रेम बाळावर किती आहे हे 400 वर्षापूर्वी हिरकणीने स्वराज्याला दाखवून दिलं की एक काही बाळासाठी काय करू शकते. तो पश्चिमेला कडाला हिरकणीचा बुरुज. ह्या साईडला खिडक्या टेहळणे बुरुज आहे. बुरुजातून खाली तलाव आहे. गंगासागर तलाव पवित्र पाण्याचा तलाव आहे. शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला माहितीये 6 जून 1674 तेव्हा गागा भट्टाने काशीतून 7 नद्यांचं पाणी आणलं होतं. महाराजांचा राज्याभिषेक झाला. जे पाणी उरलं ते पाणी या खालच्या तलावात विसर्जन केलं. त्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. तलाव पाण्याने भरगच्च भरलेलं असतं परंतु त्याचा गाळ काढायचा होता. घाण त्यातली कचरा काढायचा होता. त्यामुळे त्या पाण्याचा उपसा केला. त्यामुळे आता त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. आणि त्या खिडक्यातून सरळ जर तुम्ही पाहिलं ना पुढे तर रेलिंग मध्ये टोक पाहायला भेटेल. तिथे भगवे झेंडे आहेत. त्या टोकाचं नाव आहे टकमक टोक कडेलोट पॉइंट. जो चोरी लबाडी गुन्हा गद्दारी फितुरी करेल गुन्हेगाराचे हातपाय बांधण्याचे गुंतात भरायचे आणि त्या गुन्हेगाराच्या त्या टोकावरून कडेलोट करायचे. त्या टोकाचं नाव आहे टकमक टोक. त्या सर्वांनी खिडक्यातून बघून घ्यायचं. करलोट. शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. बघा समोरचा हा जो आपण परिसर पाहिला या जागेला म्हटलं जातं की राज दरबार. या जागेवर इथे शिवाजी राजांचा
6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी या दरबारामध्ये 6000 मावळ्यांची उपस्थिती होती. रेशमी पैठणी कापड, मशिरीचा उजीर, मखमली गोंड्यानी सजलेला भव्य दिव्य हा महाराजांचा दरबार होता. शिवाजी राजांचं त्या जागेवरती पूर्वी रत्न जडित 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. एक मन म्हणजे 40 किलो, 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन त्या जागेवर होतं. जुल्फिकार खान याचं टोपण नाव आहे इतिकाद खान. 3 नोव्हेंबर 1689 मध्ये या रायगड किल्ल्याला सर्वात मोठा एक आजगर वेढा पडला. वेढा मात्र एवढा कठीण ठरला की शिवाजी राजांचं त्या जाग्यावरचं सोन्याचं सिंहासन खणाचे घाव घालून विद्लून त्यांनी नष्ट केलं. त्याची ओळख राहिली पाहिजे म्हणून तर आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जडसिंग यांनी बसवली शिवाजी राजांची मेघडंबरी. मेघडंबरीच्या आतमध्ये महाराजांची मूर्ती आहे. 6 जून 2009 मध्ये युवराज कोल्हापूरचे संभाजीराजे माहिती आहेत ना, युवराज संभाजीराजेंची महाराजांची मूर्ती बसवली. आणि हा जो राज्याभिषेकाचा पूर्णपणे जो कार्यक्रमचा करतात ते संभाजीराजे कोल्हापूरचे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं वर्णन काय आहे? राजे सकाळी पहाटे स्नान करतात, अंगावर पोशाख परिधान करतात, गळ्यामध्ये कवड्याची माळ घालतात, कपाळाला चंद्रकोर, कानामध्ये बालीन, डोक्यामध्ये झिरोटोप घालून शिवाजी राजे राजवाड्यामध्ये स्नान करून पालखी दरवाजातून खाली उतरून वाट मातेला साकडा घालून जगदीश्वराला नतमस्तक होऊन याच पूर्व बाजूने शिवाजी राजाने प्रवेश दरबारात केला. आणि या दरबारामध्ये महाराजांची पावलं पडली आणि 6000 मावळे उठले. डोक्यातले भगवे फेटे काढले. शिवाजी राजांना तिवारी मानाचा मुजरा केला. शिवाजी राजांनी तो मुजरा स्वीकारला आणि राजे सिंहासनाच्या 4 पायऱ्या चढताना आऊसाहेबांना म्हटले की आऊसाहेब, स्वराज्याची पहिली पायरी चढतो हे आम्हाला आमचे मावळे आठवतात. दुसरी पायरी चढतो आधी लग्न माझ्या कोंडाण्याचं आणि मग माझ्या आईबाचं असा म्हणणारा तानाजी माणूस. तिसरी पायरी चढतो की निसरीच्या खिंडीत तुकताच मारला गेला प्रतापराव गुजर. वे राठ मराठे वीर देवडले. असंख्य वीरांची नावं घेऊन महाराज सिंहासनाला उजवा गुडघा टेकवून राजे म्हटले की लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा का मरता कामा नाही असा बोलणारा बाजी प्रभू देशपांडे. राजे सिंहासनाधीन झाले. काशीतून आलेल्या काका भट्टाने 7 नद्यांचा पाण्याचा अभिषेक केला. 1000 सोन्याच्या मुद्रा उधळल्या आणि एक शाहीर या दरबारात उठला आणि त्याने जोरात ललकारी दिली. ललकारी असे आपण सर्वांनी शेवटला जेवणाचा की महाराज प्रभुताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज राजे शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा या जागेवर पार पडला. याला असं म्हणतात किंग कोट राज दरबार की झुकल्या वाकल्या किती गर्विष्ठ माना या शिव मंदिर. रायगडावरचं पहिलं मंदिर म्हणजे छत्रपतीचा दरबार. या दरबाराने पाहिलेलं आहे शिवाजी राजांना छत्रपती होता. त्या दरबारात आज आपली उपस्थिती आहे. आपण ज्या जागेवरती उभ्या त्या गेट मध्ये उभ्या त्याला म्हणतात नगारखाना. दोन्ही साईडला नगारे वाजले ना की रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे आणि मग दरवाजे बंद झाले की गडाच्या खाली पाणी जाईल आणि गडाच्या खालून वरती हवा. त्यामुळे ती हिरकणी मातेला तो पश्चिमेचा कडा उतरून जावं लागला. हा बाल्य किल्ल्याचा मेन परिसर आपण पाहिलेला आहे. आता पुढे आपण होळीचा माल बाजारपेठ पाहूया. तिथे आपला राष्ट्रध्वज इथे पडतोय संभव. गडावरती कार्यक्रम असतात तर भगवा झेंडा इतर दिवस लावला जात नाही कारण की सकाळी पहाटे खूप वारं असतं, तो फाटतो त्यामुळे अपमान होतो ना, त्यामुळे लावला जात नाही. पुढे आपण होळीचा माल पाहूया. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर बघा या साईडला समोर जो हा मोकळा परिसर आहे या परिसराला इतिहासामध्ये म्हटलं जातं की होळीचा माल. आपण मार्च महिन्यामध्ये सिमग्यात होळी पेटवतो की नाही. शिवाजी राजे इथे होळी पेटवायचे आणि होळीमध्ये नारळ टाकायचे. आज आपण जर होळीचं नारळ टाकला की तो नारळ आपण बांबुनी किंवा काठीने काढून घेतो. पण राजांच्या काळामध्ये पेटत्या होळीतून जो बहादर हात घालून नारळ काढेल या बहादराला हातातला कडा 1.25 किलो डोक्याचा पेटा दिला जायचा. राजे मावल्याची शाश्वती करून घ्यायची. जो मावला अग्नीशी लढू शकतो हा शत्रूशी लढू शकतो म्हणून या जागेवरती तो प्रयोग केला जायचा. समोर आपल्या महाराजांची मूर्ती आहे.
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बसवली शिवाजी महाराजांची मूर्ती. या साडीला बघा दुर्बल पसरलेली इमारत आहे, त्याला म्हणतात बाजारपेठ. त्या बाजारपेठेची दादा लांबी जी आहे ना, ती लांबी 800 फूट लांबी आहे, 40 फुटाची रुंदी आहे. आगे दुकान आहे, तिचे मकान आहे, बीच में स्टोर रूम, म्हणजे दुकानदाराला राहण्यासकट तिथे सोय होती. बाजारपेठेतून सरळ जायचं आहे तुम्हाला त्या मंदिरात दर्शनासाठी. ते मंदिर इथून पाहतो त्याचा आकार कसा आहे हो, कसा आहे मस्जिद आहे की नाही? मंदिराचा आकार जर लांबून पाहतोय तर मस्जिद सारखे आहे, पण ते मस्जिद आकाराचं नसून त्याच्या आतमध्ये शिवलिंग शंकराची पिंड आहे. महाराज शंकराचे वाडेश्वराचे महादेवाचे भक्त होते. सकाळी पहाटे स्नान झालं की शिवाजी राजे पहिले त्या मंदिरात दर्शन घ्यायला जायचे. पण त्या मंदिराचा गेट आहे, त्या गेटच्या पहिल्या पायरीवरती एका दगडामध्ये एक शिलालेख लिहिलेला आहे, सेवेच्या ठाईत तत्पर हिरोजी हिंदुळकर. ज्या कलाकाराने हा रायगड किल्ला 14 वर्षामध्ये बांधला त्या कलाकाराच्या नावाची पाठी. रायगड 14 वर्षात बांधला, पण रायगड बांधताना पैसा कमी पडला. मग त्या हिरोजीने काय केलं, स्वतःचं घरदार जागा जमीन विकली, बायकोचे दागिने विकले, रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं. महाराजांनी विचारला रायगड बांधलाय, काय बक्षीस पाहिजे? सोनं नाणं पैसा हडका धन दौलत हिरे मोती खजिना 10 गावाची वतनदारी हत्ती घोडे हवय ते मग आम्ही द्यायला तर. ते काय म्हणले, पैसा हडका काही नको. पण ज्या मंदिरामध्ये तुम्ही सकाळी पहाटे दर्शन घ्यायला जाता त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर माझं नाव लिहिण्याची परमिशन द्या, बस, बाकी आम्हाला काही नको. आणि त्या नावावरती सदैव तुमच्या पायाची धूळ पडत राहावी राज, हेच आमचं बक्षीस असेल राज, हेच आमचं बक्षीस असेल, बाकी आम्हाला याच्या पुढे काही. त्यांच्या नावाची पाठी आहे. तिथेच महाराजांची आहे समाधी. महाराजांच्या समाधीला नतमस्तक व्हायचं आणि याच मार्गाने तुम्ही रिटर्न गडाच्या खाली जाणार. माझ्या प्रत्येक ग्रुपला शेवटचे 2 शेर ऐकवतो. ते शेर असेल की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातेला, आणि मराठ्यांविना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, त्या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. त्या अंधार फार झाला की पाहता दिवा पाहिजे, आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे, जिजाऊ मासाहेबांचा शुभा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिव हर हर महादेव. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. आता